नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो मित्रांनो, BMC भरती 2024 संदर्भात जी अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि 9 सप्टेंबर 2024 पर्यंत आपल्याला या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. ठीक आहे. सो या सेशनमध्ये आपण बेसिकली या BMC भरती 2024 मध्ये एक्झामचा जो पॅटर्न असणार आहे त्या संदर्भात डिस्कशन करणार आहोत. म्हणजे याआधी आपण बघितलं तर आपल्याला सरळ सेवा एक्झामसाठी जो पॅटर्न असायचा त्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत. सिक्युरिटीच्या दृष्टीने किंवा एक्झाममध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराच्या दृष्टीने आणि बेटर ट्रान्सपरन्सी राहावी यासाठी हे चेंजेस केलेले आहेत आणि ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण कुठलीही एक्झाम असो त्या एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी त्या एक्झामचा पॅटर्न आपल्याला समजला तर त्या पद्धतीने आपण आपली स्ट्रॅटेजी ठेवतो. ठीक आहे. सो या सेशनमध्ये आपण तो पॅटर्न चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत आणि मग काय खबरदारी घ्यायला लागेल या सुद्धा आपण लक्षात घेणार आहोत. सो वन बाय वन त्या आपण सगळे त्या गोष्टी त्या पॉइंट कव्हर करूया. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याकडून ज्या मिस्टेक्स होणार आहेत त्या नाही होणार आणि आपल्याला ती एक्झाम क्रॅक करणं किंवा पास होणं हे सोपं जाईल. ठीक आहे. सो आपण आपल्या आता सेशनला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण ही जी एक्झाम आहे ती कशा पद्धतीने असणार आहे ते लक्षात घेऊ. तर ही जी एक्झाम आहे ती आधीच्या सरळ सेवा परीक्षांप्रमाणे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ असणार आहे आणि ऑनलाईन असणार आहे. ठीक आहे. आणि या परीक्षेचं स्वरूप जर आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये आपल्याला 4 मुख्य विषय असणार आहेत आणि ते म्हणजे मराठी भाषा व व्याकरण, त्यानंतर इंग्रजी भाषा व व्याकरण, मग सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. अशा पद्धतीने हे 4 मुख्य विषयांमध्ये ही आपली परीक्षा डिवाइड केलेली असणार आहे आणि प्रत्येक विषयासाठी आपण बघू शकतो 25 प्रश्न असणार आहेत. म्हणजे मराठीचे 25 प्रश्न, इंग्लिशचे 25 प्रश्न, त्यानंतर जीकेचे 25 प्रश्न आणि बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न. सो मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इथे बौद्धिक चाचणी हा शब्द वापरलेला आहे, अंकगणित हा शब्द वापरलेला नाहीये. त्यामुळे ह्या एक्झाम मध्ये प्रश्न जे असणार आहेत बौद्धिक चाचणीवर असणार आहेत. ठीक आहे. सो ही सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यायची. मग त्या दृष्टीने आपल्याला बौद्धिक चाचणी संबंधित जे प्रश्न असणार आहेत त्यांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. एक्झॅक्टली एक्झाम मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतील ते आपण जेव्हा एक्झाम सुरुवात होईल त्यावेळी सांगू शकतो, परंतु बौद्धिक चाचणीच्या सोबत मॅथ्सचा सुद्धा सराव चालू ठेवायचा आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आणि प्रत्येक विषय जो असणार आहे तो 50 गुणांसाठी असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे एकूण या परीक्षेमध्ये 100 प्रश्न असणार आहेत आणि ही परीक्षा 200 गुणांची असणार आहे आणि नॉर्मलायझेशनची प्रोसेस या परीक्षेला सुद्धा लागू आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचं. ठीक आहे. तर आता या ठिकाणी बदल काय झालेला आहे तर याआधी आपण ज्या सरळ सेवा एक्झाम दिल्या, मुख्यतः आपण तलाठीची एक्झाम दिली, त्यामध्ये 100 प्रश्नांसाठी 120 मिनिटं म्हणजे 2 तास होते. परंतु या BMC भरती 2024 साठी 100 प्रश्नांसाठी आपल्याला 100 मिनिटेच भेटतील, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिट असा रेशो असणार आहे. परंतु आपण आपल्या सोयीनुसार म्हणजेच काय तर मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि जो बौद्धिक क्षमता तर यांच्या प्रश्नांना लागलेल्या वेळानुसार प्रत्येक प्रश्न म्हणजे टाइम जो आहे तो कमी जास्त करू शकतो. म्हणजेच काय तर आपल्याला जे मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान जे आहेत ते प्रश्न आपले लवकर अटेम्प्ट होतील आणि बौद्धिक क्षमतेला आपल्याला जास्त वेळ लागणार आहे. बरोबर. म्हणजे 1 मिनिटात बौद्धिक क्षमतेचा प्रश्न कधी कधी होणार नाही, त्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार आहे. सो ती टाइम ऍडजस्टमेंट आपल्याला करताना म्हणजे आपण आता पासून एक्झामचा प्रिपरेशन चालू करणार आहोत, तर त्या एक्झामच्या ड्युरेशन मध्ये ती टाइम ऍडजस्टमेंट सुद्धा आपण करणार आहोत. ठीक आहे. सो त्याबद्दल सुद्धा आपण बोलूया. परंतु तुर्ता इथे लक्षात घ्यायचं की 20 मिनिटं आपले कमी झालेले आहेत. ठीक आहे. 20 मिनिटं आपले कमी झालेले आहेत, हे लक्षात ठेवायचं. एका प्रश्नाला 1 मिनिट असा रेशो धरलेला आहे. 100 मिनिटांची एक्झाम असणार आहे आणि पुढचा ट्विस्ट काय असणार आहे तो आपण आता बघूया. तर ठीक आहे मित्रांनो, आपण आपला जो पुढचा ट्विस्ट आहे म्हणजे पुढचा बदल काय आहे तो आपण बघूया. आय होप की ही जी स्क्रीन आहे ही PDF ची स्क्रीन आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारे विजिबल असेल. ठीक आहे. तर बघा ह्याच्यामध्ये आपण लक्षात घेऊया की पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन. ठीक आहे. परीक्षेचं स्वरूप कशा संदर्भात असेल. सो याआधी जे आपण एक्झाम दिल्या त्याच्यामध्ये 100 प्रश्न असायचे. ठीक आहे. 100 प्रश्न जे असायचे त्या 100 प्रश्नांना आपल्याला किती 2 तास भेटायचे. ठीक आहे. 2 तास भेटायचे आणि त्या 2 तासामध्ये आपण कोणताही प्रश्न कधीही सॉल्व्ह करू शकत होतो.
ठीक आहे, हे आधी होत होतं, परंतु आता या ठिकाणी काही गोष्टी चांगल्या पद्धतीने लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे, त्यासाठी जो पॅटर्न आहे या बीएमसी भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेला आहे आणि तोच फॉलो करायचा आहे. ठीक आहे, आणि तो आपण इथे समजून घेणार आहोत. म्हणजे काय, तर ह्या 100 प्रश्नांना 4 ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं आहे. म्हणजे याच्या आधीही डिवाइड केलेलं होतं. म्हणजे कसं होतं, तर मराठीचे 25, इंग्लिशचे 25, जीएसचे 25 आणि मॅथ किंवा बुद्धिमत्तेचे 25 अशा पार्टमध्ये डिवाइड केलेलं होतं. परंतु आता ते डिवायडेशन दिसणार नाही. आता आपल्याला प्रॉपर एक वेगळं डिवायडेशन दिसणार आहे, ते ग्रुपमध्ये असणार आहे. आणि त्या ग्रुपमध्ये प्रत्येक विषयाचे काही प्रश्न असणार आहेत. फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो की इथे ग्रुप ए दिलेला आहे, ग्रुप बी दिलेला आहे, ग्रुप सी दिलेला आहे आणि ग्रुप डी. अशा पद्धतीने हे डिवायडेशन केलेलं आहे, बरोबर. आणि ह्या डिवायडेशनमध्ये आपल्याला प्रत्येक विषय म्हणजे जे 4 मुख्य विषय आहेत त्या विषयांमधले प्रश्न टाकलेले आहेत आणि प्रत्येक ग्रुप हा 25 प्रश्नांचा बनवलेला आहे आणि तो मिक्स असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे कसं, तर याच्यामध्ये बघा ग्रुप ए जर बघितला तर मराठीचे 6 प्रश्न असणार, त्यानंतर ग्रुप बी मध्ये इंग्लिशचे 6 प्रश्न असणार, ग्रुप ए मध्येच इंग्लिशचे 6 प्रश्न असणार, ग्रुप ए मध्येच जीकेचे 6 प्रश्न आणि ह्या ग्रुप ए मध्ये बौद्धिक चाचणीचे 7 प्रश्न असणार. असे एकूण 25 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, हा पॉईंट सर्वांना लक्षात आला. त्यानंतर ग्रुप बी मध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी जनरल नॉलेजचे 7 प्रश्न असणार आहेत, बाकी प्रश्न 6 असणार. आणि ग्रुप सी मध्ये आपण बघितलं तर इंग्लिशचे 7 प्रश्न असणार, बाकी प्रश्न 6 असणार. आणि ग्रुप डी मध्ये मराठीचे 7 प्रश्न असणार. अशा पद्धतीने मराठीचे 25 प्रश्न कव्हर होतात, इंग्लिशचे 25 प्रश्न कव्हर होतात, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न कव्हर होतात आणि बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न कव्हर होतात. ठीक आहे, परंतु ते ग्रुपमध्ये आहेत ऍट अ टाइम, म्हणजे एका विषयाचे ग्रुप नाही, तर इथे हे वेगळे सगळ्या विषयांचे मिक्स ग्रुप आहेत, हे लक्षात घ्यायचं. आणि आता ट्विस्ट आपण बघायचा, म्हणजे कसा की प्रत्येक ग्रुपला 25 मिनिटाचा टाइम अलॉट केलेला आहे. प्रत्येक ग्रुपला 25 मिनिटाचा टाइम अलॉट केलेला आहे. म्हणजे काय, तर पहिल्या 25 मिनिटांमध्ये किंवा त्या 25 मिनिटांमध्ये आपण तो ग्रुप एच सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे ग्रुप ए मधले 25 प्रश्नच सॉल्व्ह करू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त दुसरे प्रश्न सॉल्व्ह करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा एक्झाम स्टार्ट होणार, ग्रुप ए स्टार्ट झाला, ठीक आहे, तो ते डिपेंड आहे त्यांच्या सिस्टमवर, कोणाचा ग्रुप बी स्टार्ट होईल, कोणाचा ग्रुप सी स्टार्ट होईल. ठीक आहे, सो ते एक्झामच्या सिस्टमवर डिपेंड आहे. पण आपण जनरली डिस्कशन करताना करूया की ग्रुप ए स्टार्ट झाला सुरुवातीला, तर ग्रुप ए स्टार्ट झाला तर पहिल्या 25 मिनिटं फक्त ग्रुप एच असणार, ग्रुप ए चे 25 प्रश्नच असणार, हे लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे फक्त आणि फक्त आपल्याला पहिल्या 25 मिनिटात ग्रुप ए मधले 25 प्रश्न, म्हणजे त्यामध्ये मराठीचे 6 प्रश्न असणार, इंग्लिशचे 6 प्रश्न असणार, सामान्य ज्ञानचे 6 प्रश्न असणार आणि बुद्धिमत्ताचे 7 प्रश्न असतात. म्हणजे त्या 25 प्रश्नाव्यतिरिक्त इतर कोणत्या प्रश्न, म्हणजे 26व्या प्रश्नावर पण आपल्याला जाता येणार नाही किंवा 90व्या प्रश्नावर सुद्धा जाता येणार नाही. आधीच्या परीक्षेमध्ये आपल्याला असं व्हायचं, परंतु यावेळी असं होणार नाही. 25 प्रश्नचा सेट आपला 22 मिनिटात जरी झाला तरी आपल्याला 3 मिनिटं होल्ड करावं लागणार आहे. आणि जेव्हा ते 25 मिनिटं संपतील, ऑटोमॅटिकली हा जो ग्रुप ए एंड होणार आणि ग्रुप बी चालू होणार, म्हणजे ग्रुप बी चे प्रश्न चालू होणार. म्हणजे या ठिकाणी आपल्याला खबरदारी घ्यायची आहे की जर आपला ग्रुप ए मधला एखादा प्रश्न राहिला आणि असं आपण ठरवलं की आपण सर्व प्रश्न अटेम्प्ट करून पुन्हा येऊन त्याला सॉल्व्ह करू, तर ते शक्य नाही. ठीक आहे, लक्षात घ्या, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. कारण आपण काय करतो की काही प्रश्न येत नाही ते ठेवून देतो, मग आपण म्हणतो की पुढचे सॉल्व्ह करू आणि पुन्हा येऊ. नाही, तर असं करायचं असेल तर फक्त त्या 25 मिनिटांमध्ये, म्हणजेच पहिले 1 ते 25 जर प्रश्न आपण सॉल्व्ह करतो आणि त्यामधला एखादा प्रश्न आपला अडला नाही, तर समजा 5वा प्रश्न आपल्याला आला नाही, तर तो आपण ठेवून दिला, तर 25 प्रश्न झाल्यावर पुन्हा तो 5वा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची. पण जसा 25 मिनिटाचा वेळ संपेल, ए मधले सगळेच्या सगळे प्रश्न आपले काय होतील, साईडला होतील, ग्रुप बी चालू होणार आणि मग ग्रुप बी चेच प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायला भेटतील, ग्रुप ए मध्ये परत जाता येणार नाही. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे, त्यासाठी हे सेशन आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला हा पॅटर्न समजून घ्यायचा आहे आणि मग त्याच पद्धतीने आपल्याला काय करायची आहे, तर एक्झामची स्ट्रॅटेजी बनवायची आहे.
आणि जर आपण चांगल्या पद्धतीने एक्झामची स्ट्रॅटेजी बनवली तर आपल्याला ही एक्झाम पास व्हायला काहीच कठीण नाही. ते पण थोड्या वेळात आपण बघूया. ठीक आहे, म्हणजे हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल आता की आपल्याला एक ग्रुप ए साठी 25 मिनिटं भेटतील आणि ते 25 मिनिटं संपल्यावर ग्रुप एच्या प्रश्नांवर आपल्याला पुन्हा येता येणार नाही. ठीक आहे, मग ग्रुप बी चालू होणार. ग्रुप बी चे 25 मिनिटं संपले की मग ग्रुप सी चालू होणार. ग्रुप सी चे 25 मिनिटं संपले की ग्रुप डी चालू होणार आणि ते 25 मिनिटं संपले की आपला पेपर एंड होणार. मग जर चुकून आपला ग्रुप ए मधला जर एखादा तरी प्रश्न राहिला आणि तो ग्रुप संपला तर ग्रुप डी मधले प्रश्न सॉल्व्ह झाल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याकडे रिटर्न जाता येणार नाही. हे प्रत्येकाने आत्ताच लक्षात घ्यायचं आणि एक्झाम होईपर्यंत लक्षात ठेवायचं. ठीक आहे, खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. सो आय होप की तुम्हाला हा जो चेंज आहे तो लक्षात आलेला आहे. ठीक आहे, तो कशासाठी हा चेंज केलेला आहे तर बघा, ज्यावेळी म्हणजे जे कॉपी प्रकरण होतात, ठीक आहे, मग वेगवेगळ्या डिजिटल मार्गाने जे प्रश्न असतात ते बाहेर स्प्रेड केले जातात एक्झाम हॉलमधून, बरोबर. मग आता ह्यावर कशा पद्धतीने बंदी येईल तर समजा एखाद्याला फक्त 25 प्रश्नच बघता येणार आहेत. ज्याला ह्याचा प्रकार करायचा आहे त्याला 25 प्रश्नच बघता येणार आहेत आणि त्याने जर ते बाहेर पाठवले आणि त्यांची उत्तरं येता येता पहिला सेट एंड होतो. 25 प्रश्नांचा सेट एंड होतो. म्हणजे जरी त्याने कॉपी प्रकरण केलं आणि त्याने उत्तरं मागवली तरी त्या उत्तरांचा त्याला काहीही फायदा राहणार नाही. अशा पद्धतीने हे जे गैरव्यवहार होतात ते टाळण्यासाठीही हे चेंजेस केलेले आहेत आणि हे चांगले आहेत. ठीक आहे, सो याला आपल्याला ऍक्सेप्ट करायचं आहे आणि याच्या पद्धतीने आता आपल्याला प्रिपरेशन करायची आहे. ठीक आहे, हे प्रत्येकासाठी चांगलं केलेलं आहे. एक्झाम मध्ये ट्रान्सपरन्सी मेंटेन व्हावी किंवा चांगल्या मार्गाने प्रत्येक जो अतिशय कष्ट करून जो विद्यार्थी एक्झाम देतो, प्रामाणिकपणे अभ्यास करतो, त्याच्या यशाचे चीज व्हावं. ठीक आहे, त्याच्या प्रयत्नांना यश मिळावं यासाठी हे चेंजेस केलेले आहेत. ठीक आहे, सो हे आपण लक्षात घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने आता अभ्यास करायचा आहे. सो आपल्याला समजलेलं आहे की 25 मिनिटांमध्ये आपल्याला 25 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. पण असं नाहीये की 25 मिनिटांमध्ये 25 मराठीचेच सॉल्व्ह करायचे, असं नाहीये. तर ते 25 मिनिटांमध्ये प्रत्येक विषयाचे प्रश्न आहेत, बरोबर. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक सेटमध्ये असणार आहेत 25 प्रश्न. ठीक आहे, जर आपण बघितलं तर फक्त एका सेटमध्ये बुद्धिमत्तेचे 7 प्रश्न असणार आहेत आणि बाकी सेटमध्ये बुद्धिमत्तेचे 6 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, आणि 25 मिनिटाचा आहे. तर आपण आपल्या अभ्यास करताना आत्तापासून अशी स्ट्रॅटेजी ठेवायची की जेव्हा आपण प्रश्न सॉल्व्ह करणार तर 7चा ग्रुप करायचा बुद्धिमत्तेच्या प्रश्नासाठी आणि ते 7 प्रश्न आपले कमीत कमी 12 मिनिटांमध्ये, ठीक आहे, 12 मिनिटांमध्ये झाले पाहिजेत, बरोबर. सो त्या पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी बनवायची. कारण जर आपण बघितलं तर त्या एका ग्रुपमध्ये जे इतर विषय आहेत किंवा इतर विषयांचे प्रश्न आहेत, म्हणजे मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान यांचे समजा आपण पकडले 18 प्रश्न. ठीक आहे, सो जर बुद्धिमत्तेचे 7 प्रश्न असतील तर बाकीचे 18 असतील आणि बुद्धिमत्तेचे 6 असतील तर बाकी ते 19 असतील. तर ते हे 19 मिनिटं जे आहेत ते आपले हार्डली 10 मिनिटांमध्ये झाले पाहिजेत. ठीक आहे, 10 मिनिटांमध्ये झाले पाहिजेत. जर आपल्याला इंग्लिशमध्ये टाइम कन्झ्युमिंग होतोय, थोडासा हार्ड लेवलचा येतोय, तर त्या ठिकाणी आपण +2 मिनिटाचा एक्सटेन्शन ठेवू शकतो. ठीक आहे, परंतु ह्याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ या 18-19 प्रश्नांना गेला नाही पाहिजे. कारण पुढच्या म्हणजे बुद्धिमत्तेच्या 7 प्रश्नांसाठी आपल्याला तेवढा वेळ राखून ठेवायचा आहे. ठीक आहे, ही स्ट्रॅटेजी प्रत्येकाने आतापासूनच सेट करायची आहे. म्हणजे आपल्याला अभ्यास करायचा आहे पण अभ्यासाच्या सोबत प्रश्नांचा सुद्धा टॅकलिंग आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे कशा पद्धतीने त्या 100 प्रश्नांना आणि 25-25च्या सेटमध्ये आपण त्यांना टॅकल करणार, ही स्ट्रॅटेजी आपल्याला आतापासून फॉलो करायची आहे. आणि आतापासून हे जे म्हणजे आपण बघितलं तर बुद्धिमत्तेचे 7 प्रश्न आपले 12 मिनिटांमध्ये झाले पाहिजेत, ह्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. ठीक आहे ना. एक्झाम समजून घेऊन त्या पद्धतीने जर आपण प्रॅक्टिस केली, त्या पद्धतीने सराव केला ना, तर एक्झामच्या वेळेस आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि सहजगत्या म्हणजे वेळेचा तरी प्रॉब्लेम येत नाही, सहजतेने आपण त्या एक्झामचे सगळे प्रश्न चांगल्या प्रकारे अटेम्प्ट करतो. आणि म्हणजे जर कधी हडबडीने घाबरून जातो आपण किंवा पॅनिक सिच्युएशन जी निर्माण होते ती निर्माण होत नाही. ठीक आहे, म्हणून आपल्याला एक्झाम पॅटर्न समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण कसं आहे की बीएमसी ची भरती आहे, बरोबर.
46 जागांसाठी ही भरती आहे. त्यामुळे आपण खूप उत्सुक असणार आणि फॉर्म भरणार. परंतु जर एक्झाम पॅटर्न समजून नाही घेतला तर त्यावेळी आपण काय करणार आहोत की जस्ट अभ्यास करणार, टेस्ट देणार. परंतु त्या ठिकाणी काय सिच्युएशन आहे ती जर आपल्याला ऑन द स्पॉट कळली आणि मग त्यावेळी आपल्याला गोंधळलेली सिच्युएशन निर्माण होते आणि मग पॅनिक होणं, मग जे आपण केलेलं आहे ते विसरून जाणं, घाबरणं, यासारख्या गोष्टी होतात. मग त्या न होण्यासाठी आपल्याला आधीच एक्झाम पॅटर्न समजून घ्यायचा आणि मग त्या दृष्टीने आपली तयारी करायची आहे. सो आय होप की तुम्हाला आपल्या ह्या सेशन मधून हा जो नवीन पॅटर्न आलेला आहे एक्झामचा, म्हणजे जे 4 सेट तयार केलेले आहेत त्या संदर्भात चांगल्या पद्धतीने आता आयडिया आली असेल. म्हणजेच आपण लक्षात घ्यायचं की आपल्याला एक्झाम द्यायची आहे, परंतु एक्झाम जी आहे ती 4 सेटमध्ये द्यायची आहे, हे लक्षात घ्या. महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या. 4 सेटमध्ये द्यायची आहे. म्हणजे पहिला सेट असणार तो 25 मिनिटाचा, तो झाला की पहिला सेट म्हणजे निघून जाणार. मग दुसरा सेट येणार, मग तो झाला की तोही निघून जाणार. मग तिसरा सेट येणार, तोही निघून जाणार. चौथा सेट येणार आणि मग अशा प्रकारे आपली एक्झाम एंड होणार. ठीक आहे. सो 100 मिनिटामध्ये. सो या म्हणजे मुख्यतः या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की आता वेळ कमी झालेला आहे. 100 प्रश्नांसाठी 100 मिनिटं असणार आहेत. त्यानंतर 4 ग्रुपमध्ये किंवा 4 सेटमध्ये ही एक्झाम होणार आहे. ठीक आहे. का तर जे कॉपी प्रकरण वगैरे आहे त्यांना आळा घालण्यासाठी. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे सेट केलेलं आहे. सो या एक्झाम पॅटर्नला आपण चांगल्या पद्धतीने लक्षात घ्यायचं आणि त्या पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी आखायची. ओके. आय होप की तुम्हाला चांगल्या पद्धतीने या गोष्टी इथे लक्षात आल्या असतील. ठीक. सो आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट MPSC चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रकारे बेल आयकनला सुद्धा हिट करा, जेणेकरून जे पण आपण ह्या BMC भरती 2024 बद्दल महत्वाच्या पॉईंट्सवर सेशन घेणार आहोत, त्याचप्रकारे आपण ह्या BMC भरतीच्या दृष्टीने म्हणजे सरळ सेवा भरतीच्या दृष्टीने काही महत्वाचे लेक्चर सुद्धा कंडक्ट करणार. म्हणजे GS वर, मराठीच्या वर, इंग्लिशच्या याच्यावर आणि आपला बुद्धिमत्ता चाचणीवर. तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर म्हणजे मिळावेत आणि तुमचा तो सेशन कव्हर व्हावा याच्या दृष्टीने तुम्ही बेल आयकनला सुद्धा हिट करून ठेवा. ठीक आहे. त्याचप्रकारे तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हे चॅनल शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हा एक्झाम पॅटर्न कळेल. हा व्हिडिओ शेअर करा की त्यांना तो एक्झाम पॅटर्न कळेल आणि आपल्या चॅनल मार्फत त्यांच्या प्रिपरेशनमध्ये काही हेल्प सुद्धा होईल. आणि एक्झाम होईपर्यंत आपण या चॅनल मार्फत या BMC भरती संदर्भात महत्वाच्या घडामोडींवर सेशन कंडक्ट करणार आहोत. सो आपल्या या चॅनलशी कनेक्टेड राहा. तुम्हाला नक्कीच या थ्रू आउट एक्झाम मध्ये त्याचा बेनिफिट मिळेल. सो या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.